तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहायला मिळत आहे। हिंदी महासागरामध्ये आपल्याला असं काही घडताना पाहायला मिळत आहे की यंदाच्या पावसाळ्यात आपल्याला ह्या गोष्टी घडताना पाहायला मिळू शकता। हवामान खात्याचा मोठा अंदाज आलेला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया 2025 चा पावसाळा हा रडवणार की हसवणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। गेल्या मान्सून काळात मित्रांनो, आपल्याला म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या कालखंडामध्ये आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात मान्सून काळात चांगला पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला। 2023 मध्ये मात्र भारताला आपल्याला दुष्काळाची झळक बसली होती, पण गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आणि आगामी मान्सून मध्ये म्हणजेच मान्सून 2025 देखील देशात चांगल्या पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत। भारताच्या आपल्याला सुदूर दक्षिणेकडील हिंदी महासागराचे पृष्ठभागावरील आपल्याला तापमान वाढताना पाहायला मिळतं। या परिस्थितीला वैज्ञानिक भाषेत आपल्याला ला निना म्हणतात। या परिस्थितीमध्ये आपल्याला आगामी पावसाळ्यात आपल्या देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचे संकेत मिळत आहेत। वास्तविक हिंदी महासागरात आपल्याला तापमानात वाढ झाल्यामध्ये हवेमध्ये पाण्याचे वाफाचे प्रमाण लक्षणीय वाढते। हीच वाफ ढगांमध्ये बदलते आणि यामुळे मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता आहे। दरम्यान ही प्रक्रिया मार्च, एप्रिल आणि मे पर्यंत सुरू राहील। हेच कारण आहे की आपल्याला मान्सून 2025 म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्थातच मान्सूनच्या सुरुवातीलाच ढगांचा एक मोठा कळप मोसमी वाऱ्यासह केरळच्या किनारपट्टीवरील आपल्याला धडकताना पाहायला मिळेल। यामध्ये आपल्याला मान्सून देशभरात सक्रिय होताना पाहायला मिळेल। स्कायमेट अंदाजानुसार ला निनामुळे आपल्याला बिहारसह संपूर्ण देशात आपल्याला सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो। भारतीय हवामान विभाग देखील आपल्याला ला निनाच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे। सध्या मान्सून बाबत योग्य अंदाज बांधता येणे कठीण आहे, पण एप्रिलमध्ये परिस्थिती अधिक स्पष्ट होईल। हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बिहार राज्यातील आपल्याला भागलपूर जिल्ह्यात मान्सून हंगामामध्ये अर्थात जून महिन्याच्या मध्यापासून ते ऑक्टोबर मध्यापर्यंत सरासरी 1000 मिमी पाऊस पडतो। मात्र 2024 मध्ये या काळात 59% कमी पाऊस पडला होता। पण आता मागील वर्षी मान्सून मध्ये कमी पावसाची भरपाई 2025 मध्ये भरून निघणार असा अंदाज वर्तवला जात आहे। आगामी मान्सून काळात चांगला पाऊस होणार आणि याचा परिणाम म्हणून खरीप पिकाचे उत्पादन वाढेल। बिहार राज्यातील भागलपूर भागात मान्सूनचे आगमन 15 ते 20 जून दरम्यान होत असते, मात्र एप्रिल ते मे महिन्यात प्री मान्सून पाऊस पडत असतो। यंदा ला निनाच्या परिणामामुळे प्री मान्सून पिरियड मध्ये म्हणजेच पावसाळ्यापूर्वीच्या हंगामात चांगल्या पावसाचा अंदाज लावला गेला आहे। देशात आपल्याला 2025 च्या मान्सून हंगामाचा पाऊस कसा पडेल याची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे। काही जागतिक हवामान विभागातर्फे अंदाजानुसार देशात यंदाही सरासरी पावसाचा अंदाज दिलेला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।